झणझणीत मिसळपाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. अहो एवढंच नाही तर भारताबाहेरून येणारे लोक सुद्धा ही महाराष्ट्राची मिसळ चाखून जातात. कारण ही मिसळ चवीला इतकी अप्रतिम लागते की खाण्याचा मोह सुद्धा आवरला जात नाही आणि तोंडाला तर चव आल्याशिवाय राहत नाही. मग आज आपण कुठलंही वाटण न करता अवघ्या 15 ते 20 मिनिटात ही झणझणीत तरीवाली मिसळ कशी करायची ती रेसिपी आज आपण बघणार आहोत. इथे मी 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे आणि मटकीसोबत मी मिक्स कडधान्य सुद्धा घेतलेले आहेत. आता ही जी मटकी आहे मी ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आणि दुसऱ्या दिवशी मी कपड्याबंदे बांधून त्यांना छान अशी मोड आणून घेतलेले आहे. आता आपण एका पॅनमध्ये 4 पळी तेल टाकून घेणार आहोत. तेल एकदा कडकडीत गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. आलं आणि लसणाची पेस्ट छान सोनेरी रंगावर आपण परतून घेणार आहोत. आलं लसूण परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे टाकून घेणार आहोत. आता हे कांदे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहेत. कांदे परतून झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो टाकून घेणार आहोत. आता हे टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचे आहेत. आता हे कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकल्यानंतर हे आणि कांदा टोमॅटोचं मिश्रण आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेणार आहोत. आपण जर बघितलं तर 2 ते 3 मिनिटानंतर हे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण छानपैकी असं सॉफ्ट झालेलं आपल्याला दिसून येईल. आता आपण त्याच्यामध्ये आवडीनुसार मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी आता धना पावडर, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिर्च पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले मी इथे आता टाकून घेतलेले आहेत. आता हे सर्व मसाले छान असे तेलात आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे थोडंसं मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे जेणेकरून हे मसाले खाली लागणार नाहीत. आता हे सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर आपण जर बघितलं आता छानपैकी आपली अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि छान अशी तरीसुद्धा आपल्याला आलेली आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की आपण कुठलंही वाटण इथे केलेलं नाही आहे. म्हणजेच कुठलंही वाटण न करता आपली छान अशी घट्ट अशी ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. आता ही ग्रेव्ही आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटानंतर आपण ह्या ग्रेव्हीमध्ये आपण मोड आलेली मटकी आणि हे कडधान्य आपण टाकून घेणार आहोत. आता हे सर्व मटकी आणि हे जे काय कडधान्य आपण टाकलेले आहेत ते आपण ह्या ग्रेव्हीमध्ये छान परतून घेणार आहोत. चवीनुसार आपण इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर ही मटकी आपण या ग्रेव्हीमध्ये 2 मिनिटं पुन्हा परतून घेणार आहोत. आता आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या गरजेनुसार आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. मी इथे जवळजवळ 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता ही मटकी आपल्याला जवळजवळ 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहेत. 5 ते 10 मिनिटानंतर आपण जर बघितलं तर आपली मटकीसुद्धा छान अशी आता शिजली गेलेली आहे. आता आपण या मटकीमध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेणार आहोत. मस्त झणझणीत आणि चविष्ट तरीवाली मिसळ इथे आपली तयार झालेली आहे. आता ही मिसळ आपण गरमागरम सर्विंग प्लेटमध्ये तयार करूया. आता एका बाउलमध्ये मी छान अशी गरमागरम मिसळ टाकून घेतलेली आहे. मिसळ टाकल्यानंतर त्याच्यावर आवडीनुसार आपण फरसाण आणि शेव टाकून घेणार आहोत. फरसाण आणि शेव टाकून घेतल्यानंतर पुन्हा मी 1 चमचा तरी टाकून घेतलेली आहे. परत पुन्हा मी शेव टाकून घेतलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिथे कांदा किंवा कोथिंबीर टाकून घेऊ शकता. मस्त झणझणीत गरमागरम मिसळ पाव आपली इथे तयार झालेली आहे. आणि हो, रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.